इथे कोणत्याही प्रकारच्या गद्दारीला स्थान मिळणार नाही। आज जे गद्दार महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत, ठाण्यात आहेत, त्यांना विचारलं पाहिजे, ठाण्यातच प्रश्न विचारला पाहिजे। तुम्ही आमच्यावर आरोप करता ना, मुंबई महापालिका, अमुक महानगरपालिका, ठाण्याची महानगरपालिका खड्ड्यात कोणी घातली? सगळ्यात जास्त टेंडरबाजी आणि कमिशनबाजी कुठे झाली असेल महाराष्ट्रात, तर ती या ठाण्याच्या महानगरपालिकेत झालेली आहे। आणि त्याला जबाबदार कोण आहेत? तर ही ती गुंडांची आणि माफियांची टोळी जी या महाराष्ट्रात सत्तेवर बसलेली आहे। या अलिबाबा 40 चोरला आता घरी बसवा। नुसता समोरून घोषणा देऊ नका। या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्या एकत्र येण्याने एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे। हे पर्व वादळी आहे, एक वादळ निर्माण झालेलं आहे आणि त्या वादळाचे आपण साक्षीदार आहोत। हे वादळ नुसतं घोंगावत नाहीये, तर हे वादळ तडाखे देत आहे। काल संभाजीनगरला हे महाशय होते, ठाण्यातले उद्धव साहेब। काल संभाजीनगरला, परवा हे महाशय संभाजीनगरला प्रचाराला गेले आणि त्यांचं स्लिप ऑफ टंग झालं। काय टंग ऑफ स्लिप काय म्हणता तुम्ही, ते स्लिप ऑफ टंग झालं। काय बोलले? कालपर्यंत हे महाशय असं म्हणत होते की माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार हे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो। पण त्यांचं कालचं भाषण ऐका, ते असं म्हणतायत कालच्या भाषणात, 2022 साली आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार, त्याचं तख्तापलट केलं। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार हा त्यांचा शब्द आहे परवाच्या भाषणामध्ये। पहा तुम्ही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या सरकारचा आम्ही टांगापलटी केला। याला टांग्याची फार आवड आहे। आपलं सरकार येईल तेव्हा याला टांग्याला जुंपलं पाहिजे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकारचा आम्ही तख्तापलट केला म्हणतो आणि हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार स्वतःला मानतात। यांच्या जीवात झडत कशा नाहीत अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी तुमचा संपूर्ण नायनाट इकडली जनता करेल। एक प्रश्न नेहमी विचारला जातो आता अलीकडे मुलाखतीमध्ये, उद्धव आणि राजसाहेब एकत्र तर आले, पण ही त्यांची युती किती काळ टिकणार? तुम्हाला संपूर्ण जमिनीत गाडेपर्यंत तुमचा संपूर्ण नायनाट करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्व सुरू करेपर्यंत आम्ही एकत्र आहोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहू। आपण अशी साथ आणि समर्थन द्या, यांचा टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी लहान माणूस आहे,